नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत मूळ संख्येच्या संदर्भामध्ये। ओके, बघा, मूळ संख्येच्या संदर्भामध्ये माहिती असणारे जे काही वळी आहेत हे सगळे वळी तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत, ठीक आहे, कारण ज्यावरून तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारला जातो। पहिली वळ काय सांगते बघा, 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहे। ही बेसिक लाईन आहे। ही सर्व विद्यार्थ्यांना, पोलीस भरतीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला ही माहिती आहे की 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत। कोणत्या आहेत तर ह्या सगळ्या मूळ संख्या। ही PDF लागत असेल तर 94 05 82 87 42 यावरती संपर्क करा, म्हणजेच तुम्हाला ही जी काही PDF आहे ही मिळून जाईल। यामध्ये मूळ संख्येतला एकही प्रश्न मी सोडलेला नाही, सर्व गट त्यामध्ये तुम्हाला येतील। त्यानंतर बघा, 1 ते 50 मध्ये एकूण 15 मूळ संख्या आहेत। 1 ते 50 मध्ये किती आहेत? 15। म्हणजेच 50 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहे? 10। म्हणजे तुम्हाला त्यांनी सांगितलं की 50 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत? 10। आणि 1 ते 50 मध्ये सांगितलं किती? 15। आणि 1 ते 100 मध्ये सांगितलं किती? 25। ठीक आहे, ह्या दोन लाईन आपल्या इथे झाल्या। त्यानंतर तिसरी लाईन काय म्हणते बघा, 1 ते 100 नैसर्गिक संख्यामधील मूळ संख्येचं प्रमाण 25% आहे। आता लक्षात घ्या, हा प्रश्न तुम्हाला विचारला आहे 1 ते 100 मध्ये असलेल्या मूळ संख्येचं शेकडा प्रमाण किती आहे? तर किती आहे ते? 25% आहे। हे लक्षात घ्या, किती आहे? 25%। आणि त्याच्यानंतर पुढची लाईन अशी आहे की 50 ते 100 मधील लक्षात घ्या, 50 ते 100 मधील ज्या मूळ संख्या आहेत, 1 ते 50 या नैसर्गिक संख्यामधील 50 ते 100 मधलं नाही, पण 1 ते 50 मध्ये जे काही नैसर्गिक संख्या आहे याच्यामध्ये असणाऱ्या मूळ संख्येचं शेकडा प्रमाण किती टक्के आहे? 30% आहे। 1 ते 50 मधील नैसर्गिक संख्येमधील मूळ संख्येचं प्रमाण किती आहे? 30%। म्हणजे ते 1 ते 50 म्हणले तर किती? 30%। आणि 1 ते 100 म्हणले तर किती? 25%। ह्या दोन गोष्टी तुम्हाला काय करायच्या? लक्षात ठेवायच्या आहेत। त्यानंतर पुढची वळ काय सांगते बघा, 4 नंबरची, सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या किती आहे? 97। आता 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या आणि लहानात लहान 1 अंकी मूळ संख्या यांचा गुणाकार किती? असे सोपे प्रश्न येतात। मग अशा वेळी आपल्याला माहिती असलं पाहिजे की 2 अंकी असणारी सर्वात मोठी मूळ संख्या कोण आहे? 97। आणि लहानात लहान 2 अंकी मूळ संख्या म्हणलं तर किती येते? 11 आहे। हे लक्षात ठेवा, कारण याच्याहून तुम्हाला खूप वेळा प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे किंवा विचारू शकतात। त्यानंतर पुढचा गट जो आहे बघा, 1 ते 25 या क्रमवार नैसर्गिक संख्यामधील मूळ संख्याची बेरीज किती आहे? 9। किती मूळ संख्या आहेत त्या? 9 मूळ संख्या आहेत। आणि 1 ते 25 मध्ये ह्या ज्या नैसर्गिक संख्या आहेत 1 2 3 4 5 अशा, यांच्यामध्ये टोटल किती मूळ संख्या आहेत? 1 ते 25 मध्ये 9, आणि त्यांची बेरीज किती आहे? 100 बेरीज आहे। हे लक्षात घ्या, ठीक आहे। त्यानंतर पुढची लाईन, 1 ते 30 मधील 10 मूळ संख्याची बेरीज किती आहे? 129। म्हणजे 1 ते 25 मध्ये आपण पाहिलं की 9 मूळ संख्या आहेत, आणि 25 ते 30 मध्ये एकच मूळ संख्या आहे, कोणती? 29। मग टोटल संख्या किती झाल्या? मूळ संख्या 10। त्या 10 मूळ संख्येची बेरीज किती आहे? 129 आहे। किंवा तुम्हाला असा जर प्रश्न विचारला, पहिल्या क्रमवार 10 मूळ संख्याची बेरीज किती? तरी पण बेरीज किती आहे? 129 बेरीज आहे, ठीक आहे। पुढचा प्रश्न, 1 ही मूळ संख्या किंवा संयुक्त संख्या नाही। 1 नावाची जी काही संख्या आहे ती मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर पुढचं, 2 ही सर्वात लहान एकमेव सममूळ संख्या आहे। 2 काय आहे? सर्वात लहान मूळ आहे, पण कशी आहे? समसंख्या आहे। तर 3 ही लहान कोणती आहे? विषम मूळ संख्या आहे। 3 पण लहानच आहे, पण कोणती? विषम मूळ संख्या आहे। पुढचा प्रश्न, 1 ते 100 मधील मूळ संख्याची बेरीज किती आहे? 1060। 1 ते 50 मधील मूळ संख्येची बेरीज किती आहे? 328। तर या पद्धतीनं आपल्याला पोलीस भरतीला पेपरला प्रश्न विचारले जातात। तर विद्यार्थ्यांनी हे सर्व प्रश्न लिहून काढावे। ज्या लोकांना ही PDF लागत असतील त्यांना आम्ही संपर्क दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा इथे संपर्क टाकला आहे मी तुम्हाला, ठीक आहे। याच्यावरती तुम्ही आम्हाला संपर्क केला तर तुम्हाला जे काही संदर्भात PDF आहे त्या PDF पाठवल्या जातील। जोड मूळ संख्या म्हणजे काय ते लक्षात घ्या। आता ज्या 2 मूळ संख्यामधील फरक कितीचा असतो? 2चा, त्याला आपण कोणत्या संख्या म्हणतो? जोडमूळ। म्हणजे अशा 2 संख्या ज्या जोडून आलेल्या आहेत आणि दोन्ही मूळ आहेत त्यांच्यातला फरक किती आहे? 2चा। बघा इथंही 3 आणि 2 5, कितीचा फरक आहे?
2चा, 5 आणि 2 7, 11 आणि 2 13. आता ह्या सगळ्या संख्या कोणत्या आहेत? मूळ आहेत आणि त्यांच्यात कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. म्हणून याला कोणत्या म्हणतो आपण? जोडमूळ संख्या असं म्हणतो किंवा त्याला ट्विन प्राईम नंबर म्हणतात. अशा जोडमूळ संख्येच्या जोड्या किती येतात? त्याच्यामध्ये जवळपास 8 जोड्या आहेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर या प्रकारावरून तुम्हाला मूळ संख्येवरून पोलीस भरतीला कंपल्सरी प्रश्न विचारला. एवढीच PDF लक्षात घ्या, एवढेच PDF मधले प्रश्न लिहून काढा. याच्या बाहेर तुम्हाला कुठलाही प्रश्न जाणार नाही किंवा याच्या बाहेरचा जे काही आहे तो प्रश्न सोडवत असताना तुम्हाला याची बेसिक गरज पडते. ठीक. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि PDF घेऊन आम्ही तुमच्यासाठी येत आहोत. तसेच आपल्याकडे गणित बुद्धिमत्ताचा भरपूर प्रमाणामध्ये डाटा तयार केलेला आहे. हा डाटा जर तुम्हाला लागत असेल तर त्याच्या संबंधित काही चार्जेस आहेत, काही पेड आहे, काही फ्री आहे. जसा तुम्हाला लागत असेल त्या पद्धतीने तुम्ही आम्हाला संपर्क करा आणि डाटा घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.